बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकामध्ये मद्यपींकडनं जाळण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू झालाय। जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना हा मृत्यू झालाय। अंगावरती पेट्रोल टाकून हॅपी होली म्हणून 3 दिवसांपूर्वी एका मद्यपीनं अशा पद्धतीनं त्या व्यक्तीला पेटवून दिलेलं होतं। स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत यांचा मात्र या संपूर्ण दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। स्वच्छता कर्मचाऱ्याला हकनाक आपला जीव गमवावा लागलेला आहे। बस स्थानकामध्ये मद्यपीनं कर्मचाऱ्याला पेटवून दिलेलं होतं आणि या संपूर्ण घटनेमध्ये हा कर्मचारी चांगलाच भाजला गेला। या मद्यपीनं हॅपी होली असं म्हणत हे दुष्कर्म केलं आणि ज्यात हकनाक त्या स्वच्छता कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागलाय। धुळवडीच्या दिवशीची ही घटना। नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकामध्ये मद्यपीनं कर्मचाऱ्याचा स्वच्छता कर्मचारी जो आहे त्याच्या अंगावरती पेट्रोल टाकलेलं होतं। जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होते, मात्र अंगावरती पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा दुष्कर्म केलेला असल्यामुळे अर्थातच स्वच्छता कर्मचाऱ्याची ही जी जीवन मरणाशी सुरू असलेली झुंज अखेर थांबली आहे। नाशिकमधल्या त्या स्वच्छता कर्मचाऱ्याला अखेर मृत्यूनं कवटाळलंय। स्वच्छता कर्मचाऱ्याचं नाव विजय गेहलोत असं होतं, ज्यांचा या संपूर्ण घटनेनंतर मात्र आता मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊयात। किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किशोर, काय अधिक माहिती? प्रज्ञा, ही 2-3 दिवसापूर्वी एक मद्यपी ह्या नाशिकचा मुख्य असलेल्या ठक्कर बाजारामध्ये गेला असता त्याला ह्या सुरक्षा रक्षकाने, हा स्वच्छता निरीक्षक आहे त्या ठिकाणी, आणि त्याला काही बोलल्यानंतर त्यांनी डायरेक्ट त्याच्या अंगावर पेट्रोल फेकून जाळलं आणि आज त्याचं निधन झालेलं आहे प्रज्ञा। आणि अत्यंत दुःखदायक घटना। गेल्या 3 दिवसापासून हा गेल्या भाजलेला आता 60%, आणि यातील मुख्य जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।